चला मंडळी, आज बनवूया उन्हाळ्यामध्ये तोंडी लावण्यासाठी चटपटीत असं कैरीचं लोणचं। उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणात काहीतरी आंबट गोड हवं असतं। चला तर बनवूया आज अगदी चालू रोजच्या जेवणात लागेल असं कैरीचं लोणचं। तर त्यासाठी पहिले आपण सर्व कैऱ्या स्वच्छ धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर त्याची देठं काढून घेतली आहेत बघा दोन्ही बाजूने। आता ह्या कैऱ्या आपण मधोमध कापून घेऊया। मधोमध कापल्यानंतर ही जी मध्ये कोय असते आंब्याची ही काढून घ्यायची आहे, कारण ही चवीला खूप कडवट असते। तर बघा ह्या सर्व कैऱ्या आपण कापून घेतलेल्या आहेत। आता आपण लोणचं करणार आहोत, त्यासाठी आपल्याला बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत बघा। आणि ह्या सर्व आता फोडी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। साइड बाय साइड लगेच आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे। त्यानंतर अगदी 7-8 काळी मिरी, 4 लवंगा घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे मोहरी घेतलेली आहे। आता हे आपण छान मध्यम आचेवर छान भाजून घेऊया। हे मसाल्याचे जिन्नस सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे यातलं सगळं मॉइश्चर निघून जातं। हे बघा, आता हे सगळं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे मेथीदाणे ॲड केलेले आहेत। हे आपण सगळ्यात शेवटी ॲड करायचे आहेत, कारण मेथी जास्त भाजली की ती कडवट लागते जास्ती, म्हणून आपण ही सगळ्यात शेवटी ॲड केलेली आहे। आता हा सर्व मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। थंड करून घेतल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊ आणि ह्याला आपण बारीक करून घेऊया। बघा या पद्धतीने मसाला बारीक करून घेतलेला आहे। आता आपण ज्या फोडी ठेवलेल्या होत्या बारीक करून, त्या फोडींवर मसाला टाकून घ्यायचा आहे। 2-3 मोठे चमचे भरून तेल गरम करायला ठेवायचं आहे। हे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं पाहिजे। हे बघा, आता तेलामधनं छान वाफा निघायला सुरुवात झालेली आहे। आता हे तेल आपण थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण इकडे कैरी जी फोडी जी चिरून ठेवलेली आहेत त्याच्यावर आपण काही मसाले ॲड करूया। तर चवीसाठी चवीप्रमाणे तिखट घालून घेतले, 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद घालून घेतली आहे, चवीप्रमाणे मीठ आणि अजून टेस्ट वाढण्यासाठी मी सुक्या लाल मिरच्या ह्याच्यावर घालून घेतलेल्या आहेत। आता हे आपलं तेल पण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण हे सर्व फोडींवर घालून घेऊया आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया। बघा कलर पण छान आलेला आहे। अर्थातच जितका सुंदर कलर आला आहे ना, तितकी छान चव पण लागते ह्याची। आता हे आपण एका बरणीमध्ये भरून घेऊया। बरणी आधीच स्वच्छ कोरडी करून घेतलेली आहे। एक लक्षात घ्या, हे लोणचं आपण वर्षभरासाठी करून ठेवलेलं नाही आहे, अगदी थोड्या दिवसासाठी हे लोणचं राहणार आहे। कारण याची कैरी जी आहे पूर्ण परिपक्व झालेली नाही, त्यामुळे हे लोणचं वर्षभर टिकणार नाही। फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 8 ते 10 दिवस एवढं लोणचं टिकेल। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की ट्राय करा। आणि अशाच रेसिपीसाठी अर्चना कुलकर्णी एकेच रेसिपी वर्ल्डला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।